त्यामुळे मी नापीक होत आहे. आज मनुष्याने माझ्यावर जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, भूमी प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे मनुष्य जेवढे जास्त माझे नुकसान करेल त्यापेक्षा जास्त परिणाम मनुष्याला सोसावे लागेल. आज मी बघते माझ्यावरील झाडे विनाकारण तोडली जात आहे. कारखान्यातून निघणारा धूर बापरे किती जीवघेणा आहे तो. त्याने तर माझ्यावरील ओझोनचा थरच कमी केला. या सर्वांचे परिणाम काय तर दिवसेंदिवस माझे तापमान वाढत चालले आहे. माझ्या अस्तित्वाचे फुफ्फुसे असलेले जंगले भयानक वेगाने नाहीशी होत आहेत. नैसर्गिक समतोल बिघडून आज माझ्या अंगावर सिमेंटची जंगले पसरलेली आहेत. या सर्वांमुळे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेली हवा ती पण हिरावली जात आहे. अरे मनुष्या, जागा हो. तुझ्या दुर्लक्ष करण्यामुळे मला खूप वेदना होतात. अरे मानवा, अजूनही वेळ गेलेली नाही. माझ्यावर होणारी हानी तू थांबवू शकतोस. माझ्यावर झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी आपण एकत्र काम करूया. तुमच्या या मौल्यवान घराचेच म्हणजे तुमच्या आईचे, वसुंधरेचे जतन व संरक्षण तुम्हालाच करायचे आहे. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा. झाडे लावा, झाडे जगवा. वायू प्रदूषण थांबवा. पाण्याचा वापर जपून करा. अरे मानवा, या वसुंधरेच्या